काय सांगा तुम्ही स्मार्ट मीटरसाठी एमएससीबीच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलंय सकाळपासून तुम्ही एमएससीबीच्या कार्यालयासमोर ठिय्या बसून टायर ठोक आंदोलनाचा इशारा दिला होता काय प्रामुख्याने मागण्या आहेत? हे स्मार्ट मीटर बसवायचं एक धोरण शासनानं राबवलेलं आहे आणि त्याचं टेंडर कुठल्या तरी एका प्रायव्हेट कंपनीला देऊन ते कंपनीच्या थ्रू आज गावात मीटर बसवायचं गेले 6 महिने झालं काम चालू आहे. दिगंची गावात आतापर्यंत 975 लोकांना हे स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. स्मार्ट मीटरचे अनेक धोके आहेत, अनेक त्याचे गैरफायदे आहेत. हे ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर यातून एक सुप्त अशी एक आक्रोश गावात होता. प्रत्येकाचं बिल, ज्या लोकांचं बिल 500, 600, 700 येत होतं, हे सगळे ग्रामीण भागातील लोक आहेत. जास्तीत जास्त एखाद्या घरात फॅन आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अगदी काय नाही. त्या लोकांना 500, 600 बिल येत होतं, ते नॉर्मल होतं. परंतु आता ह्याचं स्मार्ट मीटर बसवल्यापासून 3-4 हजार रुपये बिल यायला लागलेलं आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. आणि माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी शेतकऱ्यांचा विचार करणारं नेतृत्व आहे. त्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करणारं नेतृत्व आहे. तर माझी दोघांनाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही स्मार्ट मीटर योजना ही ग्रामीण भागात राबवू नका. माझी अतिशय कळकळीची विनंती आहे. कारण ही लोक रोज 300-400 रुपये हजेरीनं कामात जाणारे लोक आहेत. यांचे महिन्याची आमदनी 10 ते 12 हजार आहे आणि बिल यांना यायला लागले 6-7 हजार रुपये. तर माझी दोघांना विनंती आहे, 6-7 हजार रुपये बिल यांना लाईट बिल जर भरायला लागलं तर बाकीचा त्यांनी खर्च कसा चालवायचं, मुलांचं शिक्षण कसं घ्यायचं, घर कसं चालवायचं, बरेच अडचणी या ग्रामीण भागात या स्मार्ट मीटरमुळे येणार आहेत. त्या माझी कळकळीची विनंती आहे दोघांना की या विरोधात आपण, आता अधिवेशन पण चालू आहे, आपण लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा आणि या स्मार्ट मीटरच्या जाचातून या लोकांना मुक्त करा. तुम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधला, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अधिकाऱ्यांना आम्ही गेले 4 दिवसापूर्वी अधिकारी मला भेटायला आले होते. मी त्यांना याच्या दुरुपयोग सांगितलेत. ते मला या स्मार्ट मीटरचे फायदे सांगतायत की तुम्हाला दिवसभरात मीटर किती जळला हे कळेल. का करायचं कळून आम्हाला? आमचं नॉर्मल बिल 500-600 येत होतं. आज ते बिल जर 7-7 हजार येत असेल तर त्याचे फायदे जाणून घेण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही ना. आमचा इंटरेस्ट एवढाच आहे की ते पहिले मीटर होते ते बसवा. आणि स्मार्ट मीटरचं दुसरं वाईट असं आहे की पहिलं बिल वायरमॅनला सांगितलं, बाबा आज माझ्याकडे पैसे नाहीत, तू उद्या बिल भरतो, उद्या तू कट कर, तर वायरमॅन ऐकायचे. आता हे कोण विचारायला येत नाही, कोण सांगायला जात नाही. हे ऑटोमॅटिक वरनं बंद होतं मीटर आणि तुम्ही पैसे ऑनलाईन भरल्याशिवाय घरातली लाईट चालू होत नाही. घरात लहान मुलं असते, ती वयोवृद्ध माणसं असते, ती घरात लाईट नसली रात्रीची झोप लागत नाही. अनेक अडचणी या स्मार्ट मीटरमुळे येणार आहेत. आणि एखाद्या कंपनीला त्याचा फायदा होण्यासाठी ही योजना राबवून ही योजना लवकरात लवकर थांबवावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. 970 प्लस मीटर बसवलेले आहेत. ग्राहकांना विचारात घेऊन हे मीटर बसवले नाही, याच्या GRच असा आहे शासनाचा. आणि परवा मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभागृहात सांगितलेलं आहे विधानसभेत की बाबा ज्या लोकांची इच्छा आहे त्यांनाही मीटर बदलून द्या. पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही MSCB चेक करा. जे 975 मीटर बदललेत, कुणाचीही परवानगी घेतली नाही. एखादा माणूस रोजगारानं मळ्यात गेल्यानंतर त्याचा मीटर घराच्या बाहेर असेल तर गुपचूप चोरासारखे जाऊन हे मीटर बदललेले आहेत या MSCBनं. तुमची आता प्रमुख मागणी काय आहे? माझी प्रमुख मागणी अशी आहे की माझे जे 975 माझ्या गावापुरतं मी बोलतोय, मला काय महाराष्ट्राचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाही, माझ्या गावापुरते 975 मीटर जे त्यांनी बसवले ते मीटर त्यांनी बदलून जुने मीटर बसवून द्यावे. आणि जुने मीटर बद्दल सुद्धा हे म्हणतात की आम्ही गोडाऊनला ठेवले. तुम्हाला कोणी अधिकार दिला गोडाऊनला मीटर ठेवायचा? जुने मीटर हे ग्राहकांनी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन घरात बसवलेले होते. म्हणजे ती त्यांची स्वतःची प्रॉपर्टी होती. त्यांना कोणी अधिकार दिला नवीन मीटर बसवताना जुना मीटर यांनी गोडाऊनला नेऊन ठेवायचा? की त्या ग्राहकालाच त्यांनी मीटर द्यायला पाहिजे होता. तर हे आता मला साहेब सांगतात की ते मीटर आम्ही गोडाऊनला ठेवले. ती म्हणजे सरासरी म्हणजे 1 नंबरनं म्हणजे व्हाईट कॉलर ही लुबाडणूक आहे. दरोडे येते लोकांच्या घरावर. थांबवावी पटकन शासनाने. एक्सचेंज नाही झाले तर पुढच्या पुन्हा आंदोलनाचे मी साहेबाला सांगितले की पुढचं आंदोलन अतिशय उग्र असेल. मी निर्णय होत नाही तोपर्यंत मी काय उठणार नाही. मी आमरण उपोषणाला बसणार. आणि मी आमरण उपोषणाला बसलो, आम्ही सगळे आमचे साथीदार बसलो की गाव इथं येऊन बसणार आहे आमरण उपोषणाला. त्याचे उत्तर मग अधिकारी देतील.